दिल्लीच्या मालवीय नगर भागातील फ्लरिश स्टे या हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागली। या आगीमध्ये आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 8 जण व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दुर्घटनेतील मृतांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। सकाळी 9 वाजताच्या सुमारास हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीनं क्षणात भीषण रूप धारण केलं। जीव वाचवण्यासाठी काही जणांनी वरच्या मजल्यांवरनं उड्या मारल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। बचाव कार्याच्या दरम्यान 10 पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे। तो वो उन्होंने इनहेल किया, उसके बाद वो कूद गए, तो उनको बोनी इंजरीज भी हैं। तो मल्टीपल इश्यूज हैं। अब और इफेक्ट जो है ये टॉक्सिक गैसेस का और टेम्परेचर का, थर्मल बर्न का ये टाइम लेता है। तो ऐसा मैं नहीं कह पाऊंगा कि जिनको हमने वेंटिलेटर पर डाला है वो कल ही हम उसको कुछ देख पाएंगे, उसमें समय लगेगा। सर, आउट ऑफ द 39 जो 12 लोग मरे उनमें क्या सारे ब्रॉडडेड ही थे? सारे ब्रॉडडेड थे, सारे के सारे ब्रॉडडेड। गुजरातच्या सूरत जिल्ह्यात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला। सूरतच्या बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवरती एसटीच्या 2 बसेसची समोरासमोर टक्कर झाली। त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला। मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये बस चालकाचाही मृत्यू झालाय। अपघात इतका भीषण होता की अनेक मृतांची ओळखही पटू शकलेली नाही। अपघाताला अनेक तास उलटून गेल्यानंतरही कुटुंबियांचा आक्रोश अजूनही सुरू आहे। प्रशासनाची किती दिरंगाई आहे की ते अक्षरशः डेड बॉडी मेल्ट झालेली आहे। हातातल्या बांगड्या व घड्याळ तसंच पडलेलं आहे। काय ते फॉरेन्सिकचं काम नव्हतं की त्या गोष्टी एकत्र करून त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्त करायचं। ही दिरंगाई बघा। माझे आई वडील जामनेर सुरत बसमध्ये येत होते, पण अजून पण मिसिंग सर्व ठिकाणी शोध लावला, पण प्रशासन त्याची काही मदत करत नाही। गुजरात पोलीस पण नाही, कुठेच काही सहाय्य देत नाही। फक्त DNA घेतला, त्याचा पण अजून काही रिपोर्ट नाही। या अपघातातल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टचे आदेश दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। दुःखदायक घटना आहे आणि त्यामुळे प्रत्येक परिवाराला काहीतरी नुकसान भरपाई द्यायला हवी। त्यामुळे एसटी महामंडळाच्या निकषानुसार 10 लाखापर्यंतचं मृतांना आणि त्याच मदत आम्ही जाहीर काल केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत त्यांचा पूर्ण खर्च हा एसटी महामंडळ उचलणार आहे। त्यामुळे खर्चाच्या बाबतीत तरी ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे। बस जेव्हा पलटी झाली त्यावेळेस तिला आग लागली होती आणि त्या आगीमुळे काही मृतदेह हे ते परिचय त्यांचा होऊ शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं। तर आम्ही DNA टेस्टसुद्धा करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत। आता राजकीय बातम्या बघूयात। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली। तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर तुम्ही मातोश्रीवर या, मग चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले। तर दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे वक्तव्य मीच नाही तर अंबादास दानवेंनीही केलंय। आजच्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले। मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना, मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। मी कालही म्हणालो, जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा, मग आम्ही चर्चा करू। अंबादास दानवे साहेबांनी पहिले इच्छा व्यक्त केली, त्या इच्छेला मी उत्तर दिलं की हे याचा निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेबच घेऊ शकतात। पहिले आमच्या शिवसेनेकडून कोणत्याही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोणीही असा शब्द टाकला नाही की दोन्ही शिवसेना एक व्हावी, परंतु त्यांनी शब्द टाकला। त्यानंतर आम्ही बोललो की याचा निर्णय आमच्या साहेबांनी घेतला, साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। पश्चाताप व्यक्त करायला मातोश्रीवर या, मग चर्चा करू, याचा आज खासदार संजय राऊत यांनी पुनरुच्चार केलाय। त्याला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय। मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं, चिंतेचं कारण नाही, असं सामंत म्हणाले। शिंदे साहेब उपमहापौरांच्या बाजूला बसलेत म्हणून पश्चाताप कसा झाला हे दाखवून दिलंय त्यांनी। त्याच्यामुळं पश्चातापाच्या कोणी आम्हाला गोष्टी सांगूच नये। आणि मतदारांनी सांगितलं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, धनुष्यबाणाची शिवसेना आहे, म्हणून आम्हाला भरभरून दिलं ना मतदारांनी। त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि आम्हाला कुठं जायची काही आवश्यकता नाही। शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला इशारा दिलाय।
भाजपचं वागणं सुधारलं नाही तर युती संदर्भात विचार करावा लागेल असं सत्तार म्हणाले. 2029च्या निवडणुकांमध्ये युती राहील की नाही याचा विचार करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा खळबळ उडाली. निवडणुकीमध्ये मग महायुती राहणार का नाही राहणार असेल तर दोघांनीही आचारसंहिता पाळायला पाहिजे, त्यांनी पाळायला पाहिजे, आम्हीही पाळायला पाहिजे. मी काय असं बोलणार नाही का सर्व त्यांच्या चुका आहे, आमच्याकडून काही चुका नसेल. चुका दोन्हीकडून होतात, कमी जास्त होतात, परंतु अशा गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं, वरिष्ठांनी सर्व याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय दिला तर पुढं अडचणी येणार नाही. आमदार संजय गायकवाडांनीही पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिलाय. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाडांनी म्हटलंय. एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नाही असं आमदार गायकवाड यांचं म्हणणं आहे. आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर अजितदादांच्या निधनानंतर अजूनही राष्ट्रवादीला अर्थखातं मिळालं नसल्याचंही गायकवाड म्हणाले. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी प्राजक्त तनपुरेंच्या पक्षप्रवेशावरती मोठं वक्तव्य केलंय. प्राजक्त तनपुरे माझ्याशी बोलले असते तर त्यांचा पक्षप्रवेश टळला असता असं जयंत पाटील म्हणाले. तनपुरेंनी माझ्याशी न बोलता भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असंही त्यांनी सांगितलं. तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर पाटलांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर रावसाहेब दानवे असं म्हणतात की जयंत पाटलांनी सुद्धा विचार करावा, भाजपमध्ये नव्या लोकांना सुद्धा संधी मिळते आणि पदही मिळते. ते रावसाहेब दानवेंची तशी मनीषा आहे. माझं ते त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देण्याचं कारण काय? तनपुरेंशी तुमचं बोलणं झालं या सगळ्या पक्षप्रवेशानंतर? झालं असतं तर टळला असता प्रवेश. टळला असतं कारण ते असं म्हणत होते की बोलणं झालं नाही. ते असं म्हणत होते की तुमच्याशी ते तुम्ही चर्चा करणार होतात पण संवाद झाला नाही आणि त्यामुळे हा पक्ष त्यांनी केला प्रश्न तो त्यांनी त्यांचा विचार करून केला असेल. सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. ही कर्जमाफी म्हणजे दिखावा असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सरकारने प्रत्येक योजनेतून फसवणूक केल्याचाही त्यांचा घणाघात आहे. तर महायुती सरकारची कर्जमाफी म्हणजे अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, असा सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणीही सपकाळांनी केली. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे. थकीत असल्यामुळे सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं वाद पेटलाय. या आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लावण्यात आल्याचा आरोप होतोय. आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये ही सर्वात कडक अटी असलेली कर्जमाफी ठरणार आहे. खूप कमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 2019मध्ये कर्जमाफी घेतलेल्या 31,29,000 शेतकऱ्यांना यावेळी थकीत असले तरी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देऊन आता 2 लाख कर्जमाफी सांगून 50,000वरती बोळवण करणं ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे. बहुसंख्य शेतकरी त्यांना केवळ 50,000 रुपयावर गुंडाळण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा हा मोठा विश्वासघात आहे. निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा, अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे. पुढची बातमी. विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे. अशातच महायुतीपुढे बंडखोरीचं मोठं आवाहन आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीची आज पत्रकार परिषद पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर केली.
त्याचवेळी तिन्ही पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे. महायुतीला बऱ्याच ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलं असलं तरी नाशिकचा तिढा अजून कायम आहे. नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे संकटमोचक उदय सामंत धावून गेले, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलं नाही. आता उदय सामंत यांनी फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे चेंडू टोलवलाय. बंडखोरांना महाजनच शांत करतील असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर नाशकातली बंडखोरी शमवण्यात आम्हाला नक्कीच यश येईल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. नाशिकमध्ये महायुतीतनं शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत. गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहे, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहे आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. कोकण विधान परिषद निवडणुकीतनं अखेर अपक्ष उमेदवार असलेल्या जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय. यावेळेला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हजर होते. जुईली यांच्या वतीने विघ्नेश माळी हे सूचक होते. त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईली यांची तब्येत नीट नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत असं विकास गोगावलेंनी सांगितलं. पालकमंत्री पदाबाबत विचारलं असता याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं विकास गोगावले म्हणाले. नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे असतील. काँग्रेसकडनं क्रमांक 1चे उमेदवार म्हणून अतुल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असलेल्या दिनेश ढोले यांना निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवार घोषित केलंय. त्यामुळे नागपूरच्या जागेवरनं आता काँग्रेसचा अधिकृत चेहरा स्पष्ट आहे. महायुतीशी 2 हात करण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीतला सावळा गोंधळ समोर आलाय. 17 पैकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीयेत. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नाहीये, तर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसने निर्देश देऊनही करण ससाणे आणि दीप चव्हाण यांचा अर्ज भरला नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंनीही अर्ज भरला नाहीये. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी संख्याबळ जुळत नसल्यानं माघार घेतली आहे, तर सोलापूरचे काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज सूचकाच्या सहीच्या वादामुळे बाद ठरलाय. नाशिक विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नाहीये. पक्षाच्या 2 उमेदवारांनी अर्ज घेतले होते पण भरले नाहीत, त्यामुळे खळबळ उडाली. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे आणि घोडे बाजार होत असल्याचे उमेदवार देत नसल्याचा खुलासा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केलाय. यामुळे माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी अर्ज भरले नाहीत, तर वास्तव आणि निवडणुकीच्या तंत्रात अंतर असल्यामुळे आपण निवडणूक लढली नाही अशी कबुली अनिल कदम यांनी दिली आहे. मात्र या निमित्ताने उद्धव ठाकरेंचे आदेश स्थानिक पातळीवरती पाळले जात नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय. मी अर्ज घेतला, काही गणितं मांडावी लागतात. निवडणूक वास्तव्याच्या दिशेने, आता वास्तव्य काय आहेत ते समाजाला आणि तुम्हा आम्हाला राजकीय प्रक्रियेत आणि पत्रकार बांधव म्हणून आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की निवडणुकीचं वास्तव्य काय आहे. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता मी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पण जे वास्तव होतं ते अर्ज घेण्याच्या आधी देखील आपल्याला माहिती होतं. मग की अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्याचा काही अभ्यास असतो, सखोल अभ्यास आम्ही केला आणि अर्ज भरून अर्ज माघारी घेणे ही माझी काही हे नाही आहे.
माझी जी काही इमेज आहे मला असं वाटतं की ती माझ्या ठाई योग्य आहेत. अर्ज भरून माघारी घेणे, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. काही गोष्टी गणितं मांडावीच लागतात. परभणी विधान परिषद निवडणुकीतनं शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनी अर्ज मागे घेतलाय. परभणी विधान परिषदेसाठी शिवसेनेचे सईद खान आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांच्यासह 7 जणांनी अर्ज दाखल केले होते. तर अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी मेहराज खान यांनी माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादी बंडखोर विजय जामकर आणि संग्राम जामकर या दोघांची उमेदवारी अजून कायम आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे. संख्याबळ जुळत नसल्याचं कारण कांबळे यांनी दिलंय. तिकीट दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे आभारही मानलेत. मात्र पक्षाशी चर्चा न करता परस्पर माघार घेऊन कांबळेंनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. हे लोकशाहीचं वस्त्रहरण असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते. एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही. या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडं सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे. साहेबराव कांबळे हे अनुसूचित जातीचे होते आणि कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारे एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाने दिली. पक्षाला कोणतीही सूचना न देता, पक्षाशी कोणतीही चर्चा न करता साहेबराव कांबळे यांनी हे जे कृत्य केलं आहे खरोखरच हे पक्षाचा विश्वासघात करणार आहे, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. जागतिक हवामान संघटनेनं मान्सून संदर्भात नुकताच एक इशारा दिलाय. या इशाऱ्यानुसार प्रशांत महासागरातल्या एल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनवरती परिणाम होणार आहे. या हवामान बदलामुळे यंदा देशभरामध्ये सरासरीच्या फक्त 90% पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागांना कोरड्या दुष्काळाचा मोठा फटका बसू शकतो. भारताची 60% शेती मान्सूनवरती अवलंबून असते. अनेक खरीप पिकांना त्यामुळे याचा फटका बसू शकतो आणि म्हणूनच महागाई आणि पाणी टंचाईच्या समस्याही उद्भवू शकतात. मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरामध्ये सकाळीच जोरदार पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईवरती पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. अंधेरी, जोगेश्वरी, मालाडमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस बरसला. सध्या पावसाने काहीशी विश्रांती पुन्हा एकदा घेतलेली आहे. मात्र उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. अंधेरी परिसरामध्ये आज सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता. त्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं दिसलं. सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवलाय. एका सरीतच पूल पाण्याखाली गेला. दरम्यान आता अंधेरी सबवेची वाहतूक सुरळीत झाली आहे. पहिल्याच पावसात मात्र नालेसफाईची पोलखोल सुद्धा झाली आहे. दरम्यान अजूनही मुंबईमध्ये नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महापौर सांगतायत 85%, आमच्याकडे आहे ती 105% सांगतायत प्रशासन. उपमहापौर सांगतायत 70च्या खाली. ॲक्च्युअल प्रशासन म्हणतो 45 ते 50च. आकडे लावायचं काम करतायत. असे जर ढोंगीपणा करून करत असतील तर काय मुंबईकरांच्या नशिबाला आहे ते आता पाऊस आल्यावरच कळणार. 15 ते 20 mm पाऊस जर पडला तरच त्या सबवेची क्षमता आहे. त्यापेक्षा थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्या सबवेमध्ये आता क्षमता उरलेली नाही. आणि उड्डाणपुलाच्या बाबतीत तर मी आज त्याची सुद्धा सर्व माहिती घेतली. त्या ठिकाणी उड्डाणपूल करता येईल का म्हणून पाहणी करण्यात आली, परंतु व्यावहारिकदृष्ट्या त्या उड्डाणपुलाची डिझाईन काय त्या ठिकाणी बसू शकत नाही. धाराशिवच्या उमरग्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून धाराशिवच्या अनेक भागात पावसाने झोडपून काढलेलं होतं. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तरी दुसरीकडे नागरिकांची तारांबळही उडाली.
सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये संततधार पाऊस सुरू झालाय. गेल्या काही दिवसांपासून सांगलीकरांना उकाड्याने चांगलंच हैराण केलं होतं. सरासरी तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस इतकं होतं. मान्सून लांबणीवरती पडला असला तरी आता सांगलीकरांना मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिलाय. संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यातही वाळवा, पलूस, तासगाव इथे तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली. पुण्यातल्या जेजुरी गडावरती काल जोरदार पाऊस बरसला. यावेळी गडावरील पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आलं होतं. उंचावरनं गडाच्या पायऱ्यांवरनं वेगाने खाली येणारं पाणी पाहण्यासाठी आणि ते कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गडावरच्या पायऱ्यांवरनं पाण्याचे पाट खाली वाहतानाचे आणि पायऱ्यांनी घेतलेल्या धबधब्याच्या रूपाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. कोल्हापूरच्या जयसिंगपूर परिसरामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रेही उडाले. त्यानंतर आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पण कृषी विभागाकडनं जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 2 ठिकाणी ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे गहन, सरथल आणि मच्छीपाल या भागामध्ये अचानक भूस्खलन झालं. पहाडांवरनं कोसळलेला मलबा आणि दगडांमुळे रस्त्यांवरती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्याभरामध्ये जोरदार पावसामुळे नाले आणि रस्त्यांवरती पाणी वाहतंय. सखल भागामध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. प्रशासनाने नुकसान नाकारलं असलं तरी नागरिकांना नद्या नाल्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसराला वादळी वारा आणि मुसळधार पावसाने झोडपून काढलाय. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं असून साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजलाय. बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. मात्र वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचं छप्पर आणि पत्रे उडून गेले आणि सुमारे 900 पिशवी कांदा पाण्यामध्ये भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. घराची नुकसान, धान्याची नुकसान, सगळं भिजलं आणि पत्राचे खांब पडला. कांदा किती मला अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत. आजी त्यावेळेस तुम्ही कुठे होता? मी तिथंच होते. मी तिथंच दाना टाकीत होते. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधत कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने मशागतीला सुरुवात केली आहे. मात्र अजून पावसाचा कोणताही मागमूस पाहायला मिळत नाहीये. तरी सुद्धा निसर्गाच्या भरवशावर बळीराजांनी मशागत केली आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी खात्याने वारंवार दिलाय. मात्र तरीही कोल्हापुरामध्ये गेले 2 दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे मशागतीचा जोर वाढलाय. गेल्या वर्षी 13 मे रोजी पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांना मशागत करायला वेळ मिळाला नाही. अनेक ठिकाणी शेती पेरणी करण्याआधीच पडून राहिली. त्यामुळे यंदा पाऊस पडेल या भरवशावरती मशागतीला सुरुवात केली. पाऊस लागेल म्हणून अशी पेरणी चालू केलेली आहे. वाळप्यांगी म्हणजे आज लागेल उद्या लागेल ह्या आशेवर शेतकरी बसलेला आहे. त्यामुळे कसं आहे बरं, आता 2 दिवस झाला आबोळतीन फिरायला लागले. पाऊस आज लागेल उद्या लागेल ह्या आशेवर माणसांनी पेरणी चालू केलेली आहे. त्यामुळे आम्ही पण पेरत आहोत. आता ह्या पावसाच्या आशेमुळे पेराले. पावसाचा पाऊस लागत 2 दिवस आबोळ आहे म्हणून आता पेराले. आता पावसाच्या वाट बघत बसायची. आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल अपडेट. पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या आंबेसरीजवळ 3ऱ्या पर्वतीय बोगद्याचं ब्रेक थ्रू पूर्ण झालंय. 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद असा हा बोगदा अपडाऊन दोन्ही मार्गांसाठी असेल आणि अत्याधुनिक मॉनिटरिंग आणि कठोर सुरक्षा उपायांसह दोन्ही बाजूंनी ड्रिलिंग करून तो पूर्ण झालाय. एकूण 8 पर्वतीय बोगद्यांपैकी आता 7 महाराष्ट्रात आणि 1 गुजरातमध्ये असून गेल्या 5 महिन्यामध्ये MT-08, MT-06 आणि MT-07 असे सलग 3 बोगदे पूर्ण झाले. वापी ते बोईसर दरम्यानचा सर्वात अवघड टप्पा आता वेगाने पुढे सरकतोय.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची दिलेली डेडलाईन पुन्हा उकली आहे. मे महिन्याची डेडलाईन संपली तरी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपूर्ण कामांचा सामना करत प्रवास करावा लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाची नव्याने देण्यात आलेली डेडलाईन ही पुन्हा एकदा हुकलेली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील एका कार्यक्रमामध्ये 31 मेपर्यंत मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण होईल असं सांगितलं होतं. मात्र सध्याची आपण परिस्थिती बघतोय. मी सध्या आहे चिपळूणमध्ये आणि चिपळूण शहरातून जाणारा हा जवळपास 2.25 किलोमीटरचा ब्रिज आहे आणि या ब्रिजचं काम अजूनही सुरू आहे. हे काम सुरू व्हायला अजून जवळपास 5 ते 6 महिने जाऊ शकतात असं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. अशाच पद्धतीचे मुंबई गोवा महामार्गावरती जवळपास 18 ब्रिज आहेत आणि या 18 ब्रिजचं काम देखील सध्या काम सुरू आहे आणि हे काम पावसाळ्याआधी पूर्ण होईल याची साशंकता फार कमी आहे. हा झाला ब्रिजचा विषय. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वर असेल किंवा त्याच्या पुढचा काही भाग असेल या ठिकाणी रस्त्याचं काम देखील अजूनही सुरू आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीतला जी डेडलाईन आहे ही पुन्हा एकदा देण्याची वेळ केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती येणार आहे आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या जी वाहतूक आहे ही वाहतुकीची समस्या ही कायम राहील अशी शक्यता इथे असलेल्या या कामांवरून दिसते. कारण ब्रिजचं जे काम सुरू आहे त्या कामामुळे शहरातून जी वाहतूक जाते त्या वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं मागचं जे शुल्क काष्ट आहे हे संपत नाही आहे असं सध्या म्हणावं लागेल. स्वप्नील घाग, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी. नागपुरातला ऐतिहासिक गडकरी वाडा हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मूळ निवासस्थान आहे. नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा गडकरी वाडा फक्त ऐतिहासिकच नाही तर महाराष्ट्र आणि देशाच्या विविध राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदूही आहे. त्याच गडकरी वाड्यामध्ये गडकरींचा जनसंपर्क कार्यालय पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर सुरू झालंय. टीम गडकरींच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आज वाड्यातील जनसंपर्क कार्यालयामध्ये एकत्रित पूजा करून कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे गडकरींसोबत अनेक दशकं काम करणाऱ्या जुन्या अधिकाऱ्यांनी गडकरी वाड्याचा इतिहास, राजकीय महत्त्व सांगताना राजकारणाचा केंद्रबिंदू गडकरी वाडा होता आणि पुढेही राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी कुटुंब अजून वाड्यात राहायला आलेलं नाही. पुढच्या काही दिवसात ते वाड्यात राहायला येण्याची शक्यता आहे. सध्या फक्त जनसंपर्क कार्यालय सुरू झालंय. राज्यातलं एक मोठं तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आता नव्या रूपात भाविकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून 40 कोटी रुपये निधीतनं पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं. हेच काम अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आहे. आता लांब पल्ल्यांच्या गाड्या वाढवण्याची मागणीही होतीये. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील शहाजीराजे मुख्य महाद्वार सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवल्यामुळे वाद पेटलाय. मंदिर संस्थान केवळ VIP पासधारक आणि सिंहासन पूजा करणाऱ्यांनाच मुख्य प्रवेशद्वारातनं आत सोडत असल्याचा आरोप करत स्थानिक व्यापारी आक्रमक झाले. सर्वसामान्य आणि VIP भाविकांमध्ये दुजाभाव होतोय असं म्हणत मुख्यद्वार सर्वांसाठी खुलं करण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी तुळजापूर बंदची हाक दिली आहे. एवढंच नाही तर मुख्य प्रवेशद्वारातनं एकाही VIPला आत जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे मंदिर परिसराचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. वडार समाजासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. वडार समाजातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2.5 लाखांसोबत अतिरिक्त 2 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश OBC मंत्री अतुल सावेंनी दिलेत. कामगार कल्याण मंडळामार्फत वडार बांधकाम कामगारांना लाभ मिळणार आहे. तसंच जिल्हा परिषद महापालिका स्तरावरची काही कामं वडार समाजासाठी राखीव ठेवण्याचाही विचार आहे. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारण्यावरही चर्चा झाली आहे. जात प्रमाणपत्रांसाठी विशेष शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्पावरती आता पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्याअभावी वीज निर्मितीवरती ब्रेक लागलाय. कोयना धरणामध्ये केवळ 15 TMC पाणी शिल्लक आहे आणि जिवंत साठा 10.63 TMC वरती आलाय.
त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी 4ही वीज निर्मिती केंद्र तात्पुरती बंद केली आहेत. यंदा 3,271 दशलक्ष युनिट विक्रमी वीज निर्मिती झाली असली तरी आता अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच वीज निर्मिती होते. अतिरिक्त पाण्यासाठी कृष्णा लवादाकडे मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास परराज्यातनं वीज खरेदीची वेळ येऊ शकते. मॉन्सून लांबल्यास राज्यासमोर वीज संकट उभं राहण्याची शक्यता आहे. भंडारा शहरामध्ये केंद्र सरकारच्या इंधन आणि एलपीजी दरवाढीच्या धोरणांच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळाली. दर 8 दिवसांनी होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये तीव्र निषेध आंदोलन केलं. केंद्र सरकार जाणीवपूर्वक महागाई वाढवून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. सरकार जोपर्यंत ही भाववाढ मागे घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला. केंद्र शासन नुसतं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत नाही आहे, तर पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, रोजच्या दैनंदिन कामासाठी लागणारा भाजीपाला असेल, तेल तिखट मीठ असेल, डाळीचे भाव असतील, सर्वच बाबतीमध्ये महागाई वाढताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाचे जगणं या देशामध्ये दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. नाशिकच्या सटाणा बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांचं आमरण उपोषण सुरू आहे. वारंवार पडलेले बाजारभाव, निर्यात बंदी, निसर्गाचा समतोल हरवलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कांद्याला 3,000 रुपये हमीभाव द्यावा, निर्यात बंदी उठवावी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आलेलं अनुदान खात्यावरती वर्ग करावं, कांदा पीक पाहणी, कापणी प्रयोगाची चौकशी करावी या मागण्यांसाठी शेतकरी उपोषण करतायत. भारताचा युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदनं नॉर्वे चेस स्पर्धेमध्ये जगातला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनला मात दिली आहे. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मॅग्नसला याच स्पर्धेत हरवण्याची प्रज्ञानंदची ही दुसरी वेळ ठरली. याआधी 28 मे रोजी त्याने काळ्या मोहऱ्यांसह मॅग्नसवरती मात केली होती. या ऐतिहासिक विजयासह प्रज्ञानंद हा कार्लसनला एकाच स्पर्धेमध्ये 2 वेळा हरवणारा दुसराच भारतीय ठरलाय. याआधी 2007 साली विश्वनाथन आनंद यांनी कार्लसनला लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 2दा हरवलं होतं. दरम्यान आतापर्यंत प्रज्ञानंद या स्पर्धेमध्ये 12 गुणांसह 3ऱ्या स्थानावर आहे.